नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो. काडीची मॅच्युरिटी ह्या विषयावर आपण संवाद साधतोय. बागायतदार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा संवाद, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, काडीची मॅच्युरिटी, काडी ह्यात आपण बघतोय ही काडी पूर्ण पिकलेली आहे. सपकेन आहे, सपकेनचा शेंड्यापर्यंत काडी पिकलेली आहे. त्यानंतर खोडा ह्याने वाढवून दिलेला आहे. बागायतदार बंधूंनो, हितपर्यंत काडी पिकली, हिथं सुद्धा जॉईंटमधून काडी पुढे पिकत यायला लागलेली आहे. हिथं काडी वरून आपली पिकलेला चांगली दिसते, परंतु आतला पीठ मात्र हा पूर्णपणे पांढराच आहे. काडी वरून ब्राऊन रंगाची झाली आहे आणि आतला पीठ पांढरा आहे. जोपर्यंत हा आतला पीठ डार्क ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत बाग छाटणीस योग्य झाली असं होत नाही. आणि पांढऱ्या रंगाचाच असताना जर आपण बागेची छाटणी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र गोळीघड हा हमखास ठरलेला आहे. त्यामुळे बागायतदार म्हणतो ना, माझी विनंती आहे की बाग छाटणीस योग्य झाली असं कधी समजायचं, आतला पीठ शेंड्यापर्यंत डार्क ब्राऊन रंगाचा झाला तर. माझी विनंती आहे आपल्याला की गुळी घडासाठीचा हा जो संवाद आहे तो संवाद नेमकेपणानं समजून घ्या. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर ह्या बागेचं सगळं सायन्स समजून घ्यावं लागेल. थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपण औषधं मारतो, पण तसं नाही आहे ते. बागेचं पोटॅशसाठी आपण वेगवेगळ्या फवारण्या देतो किंवा जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश देतो. साखरेसाठी आपण अनेक काम करतो, दावणीसाठी काम करतो. ही सगळे न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर करण्याची काम आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण प्रशिक्षण घ्यावं लागेल. येत्या 6 सप्टेंबरला आपण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो तासगावला. माझी विनंती आहे की खर्च कमी करायचा असेल, उत्पादन दर्जेदार काढायचं असेल तर हे सायन्स समजून घेऊन जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपल्याला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळतं. बागायतदार बंधूंनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपला जो संवाद आहे, आपण जी चर्चा करतोय ती जास्तीत जास्त द्राक्ष बागायतदारांपर्यंत पाठवण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि आवडला संवाद तर नक्की लाईक करा. धन्यवाद.